शिंदे यांनी त्यांची समजूत काढलेली आहे। एकूणच प्रकाश आवाडेंची भेट आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती। हातकणंगलेमधून प्रकाश आवाडे हे अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी तयार होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढलेली आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी प्रकाश आवाडे हे इच्छुक होते, मात्र त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढलेली आहे। त्यामुळे त्यांची समजूत काढण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलेलं आहे। शनिवारी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडेंची भेट घेतली होती त्यांच्या निवासस्थानी जात, आणि त्यावेळी त्यांना अपयश आलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली आणि अखेर प्रकाश आवाडेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं आपल्याला कळतंय। एकूणच आपण पाहतोय हातकणंगलेमधून या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं कळतंय। प्रकाश आवाडेंनी 2 दिवसांपूर्वी आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आज अर्ज दाखल करणार असं सांगितलं होतं। त्या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, शंभूराज देसाई यांच्यासह अन्य नेते हे रुईकर कॉलनी परिसरातल्या प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। साधारण पाऊण तास त्यांच्यात चर्चा झाली आणि दिलेले त्यांचे पूर्ण शब्द पाळण्यात येतील, मात्र या निवडणुकीतून तुम्ही माघार घ्यावी आणि महायुतीला पाठिंबा द्यावा असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं। त्यामुळे जे बंड प्रकाश आवाडेंनी केलं होतं ते आता थंड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांच्या गाडीतूनच आता मुख्यमंत्र्यांसोबत प्रकाश आवाडे हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने आता बाहेर पडलेले आहेत। ते महायुतीचे जे उमेदवार आहेत संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी प्रकाश आवाडे स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत आता दाखल झालेले आहेत। अगदी नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय एकूणच प्रकाश आवाडेंची नाराजी दूर करण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी झालेले आहेत आणि अखेर प्रकाश आवाडेंचं हे बंड थंड झाल्याचं आपण पाहतोय। धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रकाश आवाडे हे हजर राहणार आहेत, त्यामुळे त्यांची नाराजी जवळपास दूर झाली आहे।